नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न भरपूर लाभार्थ्यांमार्फत विचारण्यात येत आहे। चालू वर्ष 2025-26 चा ड सर्वे आमचा पूर्ण झालेला आहे। आता आम्हाला घरकुल कधी मिळणार? तर हा अतिशय कॉमन प्रश्न आहे, भरपूर लाभार्थी आपल्याला विचारत आहेत। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं। लाभार्थ्यांना माहिती कळाली पाहिजे की चालू वर्षासाठी आपली घरकुले कधी मंजूर होणार आहेत, याद्या कधी प्रसिद्ध होणार आहेत, शासनामार्फत पुढे काय निर्णय घेतले जातील, सविस्तर चर्चा करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, चालू वर्ष 2025-26 साठी शासनामार्फत 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत ड सर्वे सुरू करण्यात आला। या ड सर्वे मध्ये भरपूर लाभार्थ्यांनी सहभाग घेतला। आता मित्रांनो, लाभार्थ्यांचा सहभाग पाहता शासनाकडून याला मुदतवाढ सुद्धा करून देण्यात आली, जी मुदतवाढ 1 मे ते 15 मे पर्यंत करण्यात आली। या 15 मे पर्यंत भरपूर लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। त्याच्यामुळे शासनाकडून कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ करून देण्यात आली। म्हणजेच 16 मे ते 31 मे पर्यंत शासनाकडून ड सर्वेसाठी मुदतवाढ करण्यात आली। याच्यामध्ये सुद्धा भरपूर लाभार्थी आता सहभाग घेत आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना असे प्रश्न पडत आहेत की ड सर्वे आमचा झालेला आहे, आम्हाला घरकुल कधी मिळणार, तर अशा लाभार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की जोपर्यंत 31 मे पर्यंत ड सर्वेची संपूर्ण तारीख संपत नाही, 31 तारखेपर्यंत जे काही लाभार्थी ड सर्वेसाठी पात्र होत आहेत त्यांचे सर्वे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शासनामार्फत कोणतेही सर्वेची पडताळणी करणार नाही। म्हणजेच सध्या तरी शासनाकडून अजूनही ड सर्वेची कोणती पडताळणी सुरू केलेली नाहीये। जोपर्यंत आपली पडताळणी होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचे घरकुलाचे अंदाज सांगता येणार नाही। ज्या वेळेस आपली पडताळणी होईल, आपण घरकुलासाठी पात्र आहे किंवा अपात्र आहे हे जाहीर होत नाही, आपली कागदपत्रे पडताळणी केली जात नाही, तोपर्यंत आपल्याला घरकुलाच्या याद्या प्रसिद्ध होणार नाहीत। आणि घरकुलाच्या याद्या प्रसिद्ध होणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला घरकुल सुद्धा कधी येईल हे सांगता येणार नाही। तर मित्रांनो, घरकुल विभागांतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक माहिती काढली असता त्या अधिकाऱ्यांमार्फत असं सांगण्यात आलं की 31 मे पर्यंत ज्या लाभार्थ्यांचे सर्वे पूर्ण होतील अशा लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी जून महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे। म्हणजेच 31 मे नंतर ह्या संपूर्ण लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होईल। जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजेच 31 जून पर्यंत या सर्व लाभार्थ्यांचे व्यवस्थित कागदपत्रे चेक केली जातील। त्याच्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समिती ग्रामपंचायत मार्फत प्रसिद्ध केल्या जातील। त्या अगोदर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत घरकुलाचं उद्दिष्ट प्राप्त केलं जाईल। म्हणजेच कोणत्या जिल्ह्याला शासनामार्फत किती घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत त्या मंजूर यादीनुसारच लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल।